4 संत्री घेऊन त्यातल्या बिया काढून टाकलेल्या आहेत आणि आता मिक्सरला आपण त्याचा ज्यूस काढून घेऊया। ज्यूस काढल्यानंतर आपण तो गाळणीने गाळून घेणार आहोत। आपला ज्यूस गाळून झाला की त्याच्यामध्ये अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर, 3 चमचे साखर टाकून एकजीव करून घेणार आहोत। एकजीव करून झाले की आपण एक प्लेट घेऊया, त्याला साजूक तूप लावून त्याच्यावर मगज बी टाकून घेणार आहोत। आपण पॅन गरम करायला ठेवूया, त्याच्यामध्ये हा संत्र्याचा ज्यूस टाकून एकसारखा हलवून घेऊया। त्याच्यामध्ये मी येलो कलरचा फूड कलर टाकलेला आहे आणि 3 चमचे साजूक तूप मध्ये आधी टाकून घेतलेले आहेत। घट्टसर असं आपलं संत्र्याचा ज्यूस झाला की पॅन सोडायला सुरुवात केली की मग आपण तो प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। प्लेटमध्ये काढल्यानंतर एक 15 मिनिटं मी त्याला थंड करून घेणार आहे। त्याच्यावर मी मगज बी टाकून घेणार आहे। 15 मिनिटानंतर थंड झाल्यानंतर मी प्लेटमध्ये काढून घेते, त्याचे चौकोनी काप करून घेणार आहेत। अशा पद्धतीने आपली संत्र्याची बर्फी तयार।